नमस्कार. माझे नाव धनंजय दिगंबर नवार. मी राहणारा वेंगुर्ला नवारवाडी येथील. मी आज आपल्यासमोर गणपती बाप्पावर बनवलेली कविता सादर करतो. जिथे आपण कोकणात कोकणवासीय व चाकरमाने एकत्र येऊन गणपती बाप्पाचं पूजन करतो, तिथे रंगरंगोटी, सजावट, धूप, अगरबत्ती, जी सुगंधित फुले आणतो, याने मन कसं मोहून गेलेलं असतं. आपण गणपतीची सेवा 5 दिवस 7 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत करतो. जी सेवा मनोभावे करतो, त्यानंतर आपल्याला बाप्पाचं विसर्जन करावं लागतं. बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर जिथे आपण बाप्पाचं पूजन करतो, ती घरमट्टी म्हणजेच तो गणपतीचा महल जो असतो, तिथे काय होतंय हे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या कवितेचं नाव आहे रीता महल. तो महल पुन्हा एकदा रीता होताना, तो महल पुन्हा एकदा रीता होताना, ती गजबजलेली वस्ती, ती विद्युत रोषणाई आपल्या जागी निरागस पडलेली असताना, तो महल पुन्हा एकदा रीता होताना, ती समयची आरास्ता, ती दिव्यांची मिळमिळता नकळत नजरेच्या आड होत जाताना, उरले ते फक्त तेजाचे भास होताना, तो महल पुन्हा एकदा रीता होताना. जाणवतो तो उदबत्तीचा सुगंध, जाणवतो तो उदबत्तीचा सुगंध, राखेस नसलेला तो गंध. धुपामधील निखारे धुपाशी एकरूप होऊन निघताना, धुपामधील निखारे धुपाशी एकरूप होऊन निघताना, तो महल पुन्हा एकदा रीता होता. बाप्पा बाप्पा, आता फक्त रित्या महाली पाहतोय मी तुला. बाप्पा, आता फक्त रित्या महाली पाहतोय मी तुला, शोधण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. जाणवते तुझी प्रतिकृती, जाणवते तुझी प्रतिकृती, छाया सावली, आता फक्त आभास तुझाच होताना, तो महल पुन्हा एकदा रीता होताना. आता फक्त त्या आठवणी घेऊन निघालोय धोपट मार्गावरी. आता त्या फक्त आठवणी घेऊन निघालोय त्या धोपट मार्गावरी, तुझी आज, तुझा भास, तुझा ध्यास घेऊन निघताना, तुझ्या साऱ्या आठवणी उराशी कवटाळून निघताना, तुझ्या पावलांचा कानोसा घेताना, तो महल माझ्या मनाचा पूर्ण भरलेला असताना, तो महल माझ्या मनाचा पूर्ण भरलेला असताना, मी माझा पुन्हा एकदा. धन्यवाद.